हे जे आता दर डिक्लेअर केले हे जर पहिले दर डिक्लेअर करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पण काय तुमचं? हो, तसं तर आधीगरच केलं पाहिजे होतं त्यांनी. म्हणजे लोकांनी कसं त्यांच्या इन्कमनुसार त्यांनी सिलेक्ट केलं असेल, मला बाबा इथं परवडते तर मी घेईल इथे, तर मग आपलं बाहेर पण घेऊ शकतो. एवढ्या रेट जर देणार असेल आधीगरच तर त्यांनी विचार नसता केला ना, सिडकोमध्येच घेतलं पाहिजे आपल्याला. बाहेर पण त्यांना त्याच्यापेक्षा चांगले एम्युनिटीज भेटत होते. हे प्रायव्हेट बिल्डर्स पण आपल्याला चांगले एम्युनिटीज देतात आता. सिडको एवढं चांगलं नाही देतात, पण त्यासाठी अधिकार दिला असं तर लोकांनी हे करून घेतला असता, पुढचा प्रयत्न केला असता त्यांचा, काय करायला लागेल त्यांना त्यासाठी. काय त्रास लोकांना सहन करायला लागला? लोकांना त्रास बघा, ह्यांची तारीख आहे ना, ही लोक आता 1 तारीख सांगणार आणि लगेच पुढं 10 संपायला जेव्हा येतो यांचा पिरियड त्यावेळेस त्यांनी पुढचं डिक्लेअर करतात लगेच. त्यामुळे काय करतात लोक, तारीख संपायला येते तरी लोक अर्जंटमध्ये पेपर जमा करायला घेतात. डोमसाईल घेतलं, आता तो 500 रुपयाचा डोमसाईलचा एक पेपर आहे, पण त्यासाठी लोकांना 4-5 हजार रुपये खर्च करायला लागतात. एका दिवसामध्ये अर्जंट घ्यायचं आहे. लोकांना एवढं सगळं गैरसमज होतो आहे सगळ्यांचा. पैसे वगैरे जास्त लागतात लोकांसाठी, त्यामुळे त्रास होतो आहे लोकांना बाहेरचा. डॉक्युमेंट तरी खरंच डोमसाईल वगैरे आहे. परत त्यांचं काय लोकांना उत्पन्नाचा दाखला नाही, ITR नसेल तर उत्पन्नाचा दाखल्याला पण त्यांना 5-6 हजार रुपये खर्च करायला लागतो तिकडे. आणि 3-3 वर्षाचं मागतात ते, एका वर्षाचं पण नाही लागत त्यांना. त्यासाठी पेपर आहेत वगैरे. सिडकोने आधी दर डिक्लेअर केलं असतं तर काय झालं? आधी डिक्लेअर केलं असं त्याने, त्या बाबा मला हे जमतंय का त्या हिशोबाने त्यानं पुढचा प्रयत्न केला असता. अगर नसेल जमत तर बाबा आपल्याला ह्या पण भानगडीत पडायचं नाही सिडकोच्या, की आपण प्रायव्हेटमध्ये घेऊ, आपण आपल्याला इथं जमते तर आपण तिथं घेऊ, एवढं काही प्रॉब्लेम नाही. काय मागणी तुमची आता? तर आमची मागणी आहे, तर तुम्ही एवढा त्रास दिला आम्हाला रेट तरी कमी करून द्या, नाही तर मग आम्हाला ते उरलेले पैसे असेल ते आम्हाला रिटर्न करून टाका, एवढं आपली मागणी आहे. मी वाशीमध्ये घेणार होतो घर, पण वाशीचा आता एवढा रेट झाला आहे ना की मतलब 70च्या वरती जे किंमत आम्हाला पाहिजे होती की 50च्या खालती, ठीक आहे. नंतर ती 40च्या आहेत पण असं तरी पण चालू असतं, पण ते 70च्या वरती गेलं आहे प्राईस. परवडत नाही ना कोणाला पण, कारण की आता समजा की अगर कुठला पण माणूस ते अगर 50,000 कमवतो समजा न महिन्याचं, ठीक आहे, ते कुणाला जमणार आहे का ते द्यायला? मतलब ते सगळं पैसे त्यामध्ये जाणार देण्यामध्येच. मग बाकी खर्च कसं काढणार, लय लागलं असतं. मग ते एक खर्च काढायसाठी मग ते फक्त पूर्ण पैसे लोनमध्ये जाणार माणसांवर. घरामध्ये मतलब काही पण देऊ नाही शकणार ते लोक. तर जराशी जेवणासाठी पण पैसे राहायला पाहिजे ना. खाजगी बिल्डरप्रमाणे रेट आकारते सुरू. खाजगी मतलब आता मी बाहेर गेलो तर एकदम चांगल्यानं मला परवडेल. ह्या किमतीमध्ये तर मी बाहेर चांगल्या जागा घेऊ घर, चांगल्या एरियामध्ये घेईल मी घर. मोठं ह्याच्यानं जास्त कार्पेट एरिया घेईल. या 320-22मध्ये तर एक लई छोटं कार्पेट एरिया आहे. चांगला कार्पेट एरिया, चांगला एरिया मला भेटेल ह्या किमतीमध्ये. मग ते लई सगळी मतलब फसवणूक झाली ना, पूर्ण चुकीचं केलं त्या लोकांनी. मग ते पैसे परत द्या ना, तर किमती कमी करायची ते पाहिजे. आता सिडकोमध्ये आम्ही वाशीसाठी म्हणजे विचार केला होता की 40-50पर्यंत त्याचं बजेट आमचं होतं. पण सिडकोने आता जो काल रेट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये 73-75पर्यंत जो रेट डिक्लेअर केला आहे तो आता आमच्या सामान्य माणसाच्या म्हणजे पलीकडे आहे, परिस्थितीनुसार पलीकडे आहे. तो घेऊ शकत नाही कोण. त्याच्या व्यतिरिक्त खारघरमध्ये पण रेट 48-50 लाखापर्यंत गेलेला आहे तो. तिकडे पण आमची अपेक्षा होती की 30-35पर्यंत असावं. आता आम्ही फॉर्म भरून पण ते खूप चुकीचं झालेलं आहे. आणि जवळजवळ 236 रुपये भरून आम्ही आता 1.5 महिना 2 महिने ते डेट वाढत गेली होती. उद्याची लास्ट तारीख आहे. आता ते हे जे रेट वाढलेत त्याच्यामुळे आता सिडकोसाठी विचार करावा लागेल. आणि सिडकोने मोठी फसवणूक केली सगळं झालं आहे लोकांची. अगोदर रेट डिक्लेअर केला असता ते काही गोष्टी पुढे आल्या असत्या. लोकांनी डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 4-5 हजार रुपये खर्च, प्रधानमंत्रीचा फॉर्म भरायसाठी परमिला जाऊन लाईन लावावी लागली. 236 रुपये भरून जवळजवळ 1-1.25 लाख लोकांचे मला ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याचंच 236ने हिसाब करा काय होतं बघा. त्या पद्धतीनं जो काय म्हणजे फसवणूक मोठी झालेली आहे. सामान्य लोकांनी घरं परवडणारी नाही ती. आणि सिडकोनं माझं मत आहे की मध्ये 236 रुपये परत द्यावे लोकांचे, ज्यांना नको असेल त्यांना. आम्ही सामान्य माणसं तर घेऊ शकत नाही. सिडकोने कॉस्ट खूप वाढवली का? खूप वाढवली. म्हणजे अपेक्षाच्या जी लोकांचं आतापर्यंत चर्चेत होतं ना त्यापेक्षा जास्तीत जास्त 40-45 वाशीचा रेट सांगत होते. सिडको तुम्हाला कमी दरात आणि अर्ध्या किमतीत घरं देते असं म्हणजे चर्चेत होतं. आणि आता डायरेक्ट 73 लाखाचं घर त्यांनी सांगितलं सुरुवात, म्हणजे ते 75-78पर्यंत जाईल वरती टॉप फ्लोअरपर्यंत. मग ते आम्हाला परवडणार नाही घेणाऱ्याला. असं आहे लोकांच्या इन्कमप्रमाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.